हॅलो गायज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी खूपच महत्त्वाची गोष्ट एक दाखवणार आहे. आज तर कुठलीच टीम नाही माझ्यासोबत, कारण मी मेसेज टाकायला विसरलेलो ग्रुपला की आज कुठला शूट करायचा आहे. तर सगळे आरामात झोपलेले आहेत, तर मी एकटाच आहे. कॅमेरा धरायला पण नाही कोण. हे बघा कसं धरलं आहे मी. गिम्बलचा यूज केला आहे मी आता. आणि आज मी 6 महिन्यात हा चॅनल उघडून 6 महिने झालेत. आणि 6 महिन्यात काय काय गोष्टी घेतल्यात, कोण अर्ध्या गोष्टी तुटल्यात, पण ज्या चांगल्या आहेत त्या तुम्हाला दाखवीन. आणि ज्या आम्ही यूज करतो किंवा अर्ध्या ठेवल्या आहेत, ज्या मेन मेन यूज आहेत, तर ते सगळे याच्या आत आहेत. हे पूर्ण भरलेलं आहे. इथं आपलं लोगो बिगो आहे. इकडे या साईडला आपला क्रेझी VSPD हा गिम्बलचा बॉक्स. इथं सगळं आपलं क्राफ्ट मेकिंग म्हणजे पुठ्ठ्याने बनवलेल्या पण काही गोष्टी आहेत, त्याच्या पण व्हिडिओज आहेत. दुसऱ्या चॅनल आहेत त्या. आणि इकडे पण काही गोष्टी आहेत त्या आता तुम्हाला सगळ्या काढून दाखवतो मी. तर आता सगळ्या सेट करून तुम्हाला दाखवतो. गाईज, तर आपलं सामान इथपासून इथपर्यंत सगळं सेट केलेलं आहे. आणि हे सगळं आपलं सामान आहे. तर आता तुम्हाला मी दाखवतो. कॅमेरा जवळ आण. तर इकडे दे. तुम्हाला माहिती असेल मी मागाशी बोललो की कोण नव्हतं शूटिंग करायला, पण आपला एक मेंबर आलाय झोपेतून उठून आपली हेल्प करणारा. आणि त्याला पण एकदम परफेक्ट कॅमेरा धरता येतो. आता तोच शूट करणार आहे सगळं. तर मी सुरुवात तुम्हाला इथपासून करतो. तर इथं आपला पहिला क्राफ्ट मेकिंगचा कॅमेरा आहे. हा बघा, बॅक साईड एकदम रिअल दिसतो, फक्त त्याचा लेन्स तुटला आहे आमच्याकडून. तो जरा होतो शूटिंगमध्ये. आणि एकदम क्राफ्ट मेकिंग ह्याची व्हिडिओ आहे बघा, एकदम प्रॉपरली उघडतो. एकदम बटन्स रिअल्स आहेत. आणि आता इकडं आपला स्पीकर, हा स्पीकर आहे DJ Proचा. आणि हा आपण शूटिंगला खूप यूज करतो सॉन्गसाठी. सॉन्गमध्ये आम्ही खूप यूज. आणि हा गिम्बलचा बॉक्स. आणि याच गिम्बलने आता शूट होतं आहे, गिम्बल यूज करतायत. तर आता या साईडला या साईडला एक लाईट आहे, बार लाईट. तर मी तुम्हाला दाखवते कशी यूज करतो. आणि हे आम्ही असं यूज करतो. हे एक ह्याच्यावर माझं नाव आहे DS बरोबर, DS दग सानकर. तर दाखवतो तुम्हाला कसं. तर इथं आपल्याला असं सेट करायचं फक्त. हे याला अटॅच होतं. हे पण आम्ही क्राफ्ट मेकिंग बनवलं पूर्ण. आणि हे फक्त आपल्या प्लगमध्ये लावायचं आहे. आणि हे डबल साईडेड, या साईडनी पण लाईट आणि या साईडनी स्मूथ लाईट, असं डबल लाईटेड आहे. बघू शकता तुम्ही. असं आम्ही म्हणजे हे पण आम्ही हा ट्रायपॉड वेगळा घेतला आहे हा वाला. आणि लाईट वेगळी आणि हे जो क्राफ्टनी केलं हे पण वेगळं आहे. असं वेगवेगळ्या वस्तू बनवतो आम्ही. तर आता या बाजूला आपला एक माउंट आहे लाईटवाला. हे आता मग स्क्रूड होतो अटॅचमेंटचे. हे बघा, हे पाईप्स आपले अटॅचमेंटचे आहेत. बघू शकता ह्यानी खूप काय अटॅचमेंट. आम्ही लाईट बीट शूटिंग मोठे मोठे पिक्चर शूट करते पण ह्यानीच करतो. तर आता हे साईडला ठेवतो. इथं त्यांचे क्राफ्ट मेकिंग iPhone 16, 15 हा फोल्ड आणि हा आहे OnePlus. तर असे आम्ही क्राफ्ट ह्याची पण व्हिडिओ बनवले आहे आम्ही. आणि यात आम्ही सगळं जे स्क्रू बी ठेवतो. हे तुम्हाला माहिती असेल, ह्यानी मी जास्त शूट करतो हॉरिझॉन्टलमध्ये. इथे एक वायरलेस बटन आहेत, माझा मोबाईल सेट होतो. हे पण आपल्या टीमवाले बनवलं आहे. असं हे शूट करतात त्यांनी, एकदम स्मूथ आणि स्टेबल फुटेज शूट होतात. आणि आता ह्या साईडला आहे, तो मला माहिती आहे तुम्हाला हे साईड काय आहे ते समजत नसेल. या साईडला आपली लाईट, ही लाईट पण आपण यूज करतो रात्री टायमाला डिस्कोसाठी. तर आणि यात हॉर्न पण आहे, बघू शकता. आणि या साईडला आहे आपली ही मशीन धूर सोडायची, पाण्यात धूर. आम्ही जो पिक्चरमध्ये स्मोक करतो तो या मशीनने करतो. ही पिन आहे आपली एडिटिंग करताना आम्ही यूज करतो. आणि ही पॉवर प्लग पिन आहे, ही पण बघा एकदम ओरिजिनल, एवढी लांब आहे पॉवर प्लग. आणि अजून खूप आहेत. हा तुम्हाला एक कॉर्ड वाटतं असेल, म्युझिक कॉर्ड. ते म्युझिक कॉर्ड आहे, जेव्हा माईकने शूट करतो, जेव्हा माईक इथे लावलेला असतो तो, त्याचा जो मेन प्लग असतो त्यात ती फिट होते. म्हणजे फक्त आपल्याला माईकमध्ये जे रेकॉर्ड होते त्याचा आवाज येतो. ही पण आम्ही खूप महाग घेतलेली जरा, पण मी तुम्हाला सांगेन हे नंतर कितीला आम्ही काय काय घेतलेलं. आणि ही आहे आमची गिम्बल चार्ज वायरलेस. ह्यानी आपला वॉच पण चार्ज होतात पण गिम्बल पण चार्ज होतो. ही आहे एक्स्ट्रा पॉवर. ही तुम्हाला छोटीच दिसत असेल पण खूप फास्ट पॉवरनी चार्ज करते, 200 वोल्टनी पण करू शकते. आणि या साईडला पण एक गिम्बलची आणि स्पीकरची चार्जिंगची पिन एकदम ओरिजिनल झोडेक्सची आहे, एकदम प्रीमियमची.
आणि हा आमचा एक प्लग आहे 50 वोल्टचा. आणि इथे एक अटॅचमेंटचा लॉक आहे, ब्रेसलेट टाईप दिसत असेल पण हे मोबाईलला असं लॉक करतं आपल्या कुठे माउंट केल्यावर. आणि या साईडला 500ची एक पिन आहे गिम्बलची आहे. आणि याच्या आतमध्ये आपल्या लाईट्स आहेत, मिनी लाईट्स. या लाईट्स तुम्हाला भेटून जातील पण जरा जास्त शोधायला लागतील. आम्ही या खूप ठिकाणी शोधले आहे तेव्हा आम्हाला भेटलेलं. तर हे जरा टाईट आहे. बघू शकता याच्यात लाईट्स आहेत आमच्या. हो भाई, हे बघा ही पिन एक काय म्हणजे आपल्या व्हॉइस कट करायचा असेल ना शूटिंग करताना तर ही वापरू शकता. ऑक्स पिनची पण वापरू शकता म्हणजे व्हॉइस येतो ह्यांनी पूर्ण व्हॉइस कट होते. बघा डिझाईन बघा, ह्याची डिझाईन कशी युनिक आहे एकदम. आणि ही आहे लाईट. ह्यांनी आम्ही एक शूट करतो कसा, जर आपल्याला वीज पडताना जी शूट असतो वीज माझ्याकडे वीज पडताना जो शूट असतो ते याने होतं बघा खाली असं वीज पडताना शूट होतं. इथं काळोख पाहिजे जरा, काळोखात दिसेल तुम्हाला, तो शूट याने करतो आम्ही. हे इकडे बघा असं शूट करू शकतो आपण, फक्त व्हॉइस टाकल्यावर तुम्हाला एकदम रिअल वाटतं. ते व्हिडिओ चालू आहे ना, व्हॉइस चालू असताना आम्ही अजून रिअल वाटतं. आणि ह्यात एक आहे पॉवर लाईट. ही USB चार्ज होते, ही USB नाही चार्ज होत. हे बघा याची पॉवर किती आहे. आम्ही मोबाईलच्या साईडला अटॅच करतो आणि मग शूट करतो जास्त तर मोबाईलच्या बॅटरी लो असेल तर. आणि हे होतं आपलं काही गोष्टी. आणि तुम्हाला जे प्राईस सांगतो आहोत आम्ही, हे तसं क्राफ्ट मेकिंग यात जास्तीत जास्त किती 50-100 रुपये आम्हाला खर्च आला आहे हे बनवण्यासाठी. हा स्पीकर आहे आमचा 500 रुपयाचा. हा गिम्बल आहे 4,000चा. आणि हे जे वायर केबल आहेत हे मला मित्राने गिफ्ट केलेत. ह्याची एक प्राईस असेल की ह्याची प्राईस असेल 1000 रुपये. हे आपण क्राफ्ट मेकिंगने मोजलेत. हा आमचा 600 रुपयाचा हेडफोन, हे रॉड्स घेतलेले आणि हे वायरलेस रिमोट्स, हे माउंट्स. एकूण हे 4000चं खूप साहित्य आहे. 4000 रुपयाचे सगळं सामान आहे. आणि इथे एक गोष्ट राहिली दाखवायची, तर ही आम्ही विचार करून घेतलेली. ही तुम्हाला काय वाटायची छत्री वाटत असेल पण ही 4000चा नाही, तो एक 4000चा पुरा झाला ना. हो, हा 4000 झाला. एकूण हे 5000चा आहे. थँक्यू कॅमेरामॅन आम्हाला सांगण्यासाठी, मी पण विसरलो. एकूण हे 5000चं साहित्य. आणि हे आम्ही वेगळं घेतले, आत्ताच घेतले. हे असं इथून ब्लॅक आहे आणि इथून तुम्हाला मल्टी कलरमध्ये भेटेल. तुम्हाला छत्रीसारखं यूज नाही करू शकत कारण यातून पाणी येतं जास्त तर. पण जेव्हा आम्ही शूट करतो आता इथे खूप उजेड आहे, कॅमेरामध्ये नीट दिसत नसेल. हे इकडे या साईडला तर इथं खूप उजेड येते. तर आम्हाला जर तो क्रॉप करायचा आहे तर ही अशी आम्ही या साईडला इकडे या साईडला आम्ही अशी छत्री ही लावतो, अशी सेट करतो ट्रायपॉडला. म्हणजे बघा इथे एकदम काळोख होतो. शूटमध्ये एकदम कलर ग्रेडिंग मस्त येते. तर हे होतं आमचं काही 6 महिन्यातले सामान. आणि या पिशवीत खूप खराब झालेले सामान आहेत. म्हणजे मी बोललेलं तुम्हाला अर्ध्या गोष्टी खराब झाल्या त्या यात आहेत, त्या तुम्हाला नंतर दाखवीन. तर कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की सांगा. तर कसा होता आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा. आम्ही दोघांचे शूट केले हे पूर्ण व्हिडिओ. जास्त तर आमच्यासोबत लाईट्स कॅमेरा धरायला माणसं असतात, छोटे छोटे रील्ससाठी पण असतात. पण माझ्या चुकीमुळे कोण होतं तर हा एकटा आलाय आणि आम्ही पूर्ण रील शूट केली आहे. बाय बाय. कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि अशा व्हिडिओसाठी कमेंट करा. बाय बाय.